हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी सारिका म्हणजेच श्रीषाची मम्मा तुमच्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. मराठी सणांची चाहूल लागतात आपल्या सर्वांची अगदी लगबग सुरू होते. मराठी सण म्हटलं की आपले गौरी गणपती हे सगळ्यात महत्त्वाचे सण येतं. त्यामुळं आता माझी हरतालिकेची तयारी सुरू आहे. आज हरतालिका आहे त्यामुळे मी खाली न जाता बागेमध्ये न जाता वरतीच बाल्कनीमध्ये जेवढे काही झाडं होती त्यांची पानं तोडून घेतली व इथे सगळे एकत्र ठेवली. खालून चाफ्याची फक्त पाने आणली होती व सगळे पूजेची तयारी करून ठेवली आहे. आता देवपूजा वगैरे करणार आहे, पण तेवढ्यात मला श्रीषा उठलेलाचा आवाज येत आहे, त्यामुळे थोडंसं थांबावं लागेल. माझी पूजा सुरूच होती पण तिकडून मला कोणाच तरी आवाज येते, म्हणजे श्रीषा उठली आहे. तिला जाऊन घ्यावे लागेल, नाहीतर श्रीषा माझी आणि हे आमचं गोड गुणी बाळ कधीच म्हणजे रडत उठत नाही, नेहमी हसत उठतं आणि हसत हसत आवाज देतं. चल इकडे बघ, चल 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 बडी. अरे ताटात बसू नको, माझ्या साईडला बस थोडं बाळा. चल एक मिनिट मला बसू दे खाली, मग आपण बसूया दोघी जणी. ठीक आहे ठीक आहे. बरं पुढे बघ, मम्माकडे बघ, इकडे सोड दे, गळ्यातलं तुटेल. काय झालं तुला रडायला, तू सांग मला, का रडतीयस? पूजा नको करू, मी नको करू पूजा. किती सुंदर दिसते श्रीषा सकाळी सकाळी. वा किती गोड दिसते सकाळी सकाळी. मम्मा तर अंगण कडून पण इतकी सुंदर नाही दिसत. का रुसली तू? काय झालं तुला श्रीषा? श्रीषा उठल्यानंतर तिच्याजवळ माझा जवळजवळ अर्धा तास तरी केलं, कारण उठल्यानंतर फिडिंग करणं, कपडे चेंज करणं, तिला थोडंसं पॅम्पर करणं, थोडंसं खेळणं, या सगळ्यांमध्ये थोडासा वेळ जातोच. व आता इथे मी अगोदर पूजा करून घेतली, वरची आपली जी रेग्युलर देवपूजा असते ती, व नंतर हरतालिकेची पूजेची तयारी सुरू आहे. त्यासाठी रांगोळी वगैरे काढून व मला जेवढे काही थोडेसेच पान फळ भेटले त्यातच मी पूजा करत आहे, कारण खाली जाऊन खूप सारे गोळा करायला शक्य नाही श्रीषाला घेऊन, आणि खाली थोडासा पाऊसही सुरू आहे त्यामुळे आणखीन जाऊ शकत नाही. त्यामुळे मग काही येताना हे वाळू आणि खालचे जे चाफ्याची पानं ते मिस्टर घेऊन आले होते. इथे आता मी महादेव काढला आहे आणि सोबतच पार्वती आता काढली आहे, वाळूनेच काढतात. काही काही भागामध्ये जसं इकडे पुण्यामध्ये इकडे पाहिलं मी, इकडे तर म्हणजे मातीच्या हे करतात, पार्वती ठेवतात आणि 2 ठेवतात. हे मला माहीत नाही की 2 का ठेवतात, जर कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा. इथे मी सगळे आता पान फूल वगैरे अर्पण करून घेतले आहेत, तसेच हरतालिकेची कहाणी करून आरती वगैरे करून घेतली आहे. तोपर्यंत इथे श्रीषाची पण एक छोटीशी नॅप झाली होती व नॅप झाल्यानंतर मी तिला चांगली ऑइल मसाज वगैरे करून आंघोळ घालून आणली आहे. व आंघोळ झाल्यानंतर बाथरूममध्ये येऊन मिररसमोर उभं राहून स्वतःला बघणं हे तिचं फेवरेट काम आहे व ती स्वतःलाच बघून लाजते मिररमध्ये. व आता उद्या गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर घरात थोडंसं स्पेस करते की जिथे आम्हाला गणपती बाप्पा बसवायचं आहे, त्यांचं मखर वगैरे करायचं आहे, दिशा हे करून ठरवून. तर तिथले सोफे वगैरे मला हलवून दुसऱ्या साईडला शिफ्ट करत आहे मी. व बडी मध्ये जसं असं कुठलंही काम असेल तर बडी नेहमी मध्ये करत असतो की काय चाललं आहे, नाहीतर तो एरवी एका शांत जागेवर जाऊन झोपतो. पण जेव्हा पण घरात काही स्पेशल असतं तेव्हा त्याचं मध्ये करणं ठरलेलं असतं. तसेच त्याबरोबर सोफे झटकून वगैरे घेऊन एकदा घर वगैरे क्लीन करून घेत आहे मी. आता उद्या बाप्पा येणार म्हटल्यानंतर मखर वगैरे सगळं आज रात्री करून ठेवलं म्हणजे उद्या सोपं जातं. इथे आता हा जो स्पेस रिकाम झाला आहे मंदिर शेजारी, तिथे बाप्पा बसवणार आहोत आम्ही. एवढं आवडतं बडी दादा. श्रीषा बघ कशी असते तुला बघून, बघ 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 लवकर बडी दादा बघ. बडी दादा कड बोलव त्याला, ये म्हणाव, ये बडी दादा, चल लवकर चल म्हणाव लवकर. आणि ना काही दिवसांपासून श्रीषा बडीकडे बघून खूप गोड स्माईल करते, म्हणजे तो तिच्या साईडने जातो, तिच्या शेजारी बसून असं हॅ 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 करतो.
ते तिला बघून एकदम तिला म्हणजे त्यात इंटरेस्ट निर्माण होते बडीमध्ये, त्याच्याकडे बघून हसत राहते नेहमी. श्रीशा आता इथे जो ग्रीन कलरचा कपडा होता त्याचा श्रीशासाठी मला ड्रेस रेडी करायचा आहे उद्यासाठी. माझ्या काही गोष्टी हा नेहमी म्हणजे वेळेच्या मागे पडत आहेत आणि वेळ पुढे पुढे जात आहे असं मला रोज वाटतं. इथं बडीला त्याचा बॉल हवा आहे. श्रीशा पेपर खेळते ना, त्यामुळे बडीला असं झालं की ती काहीतरी खेळते, मग मला पण काहीतरी हवंय, त्यामुळे त्याला बॉल काढण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. येतं आणखीन कर बघ, येतं का एकदा, आणखीन एकदा जा. हा गुड बॉय. अरे पोहोचत नाही हात. ठीक आहे मी उठते. हा श्रीशू बघ, श्रीशूने पेपर फाडलाय. मिक्सर पडेल तिथून बाळा, मिक्सर पाडशील तुझ्या बॉलच्या चक्कर मध्ये. काय झालं बघू इकडे, काय झालंय, काय होतंय. बॉल नाही निघत आहे, नाही निघत बॉल. पेपर पाहिजे इथला. खाली एक आहे ना बॉल, तिकडे काय आहे, सरक इकडे बडी, तिथे काय आहे पलीकडे, बॉलच आहे ना. श्रीशाला झोपून तिच्यासाठी मी हा ड्रेस स्टिच केला. खूप साधा सिंपल आहे, पण म्हटलं उद्या फेस्टिवल आहे गणपती, तर थोडासा स्पेशल काहीतरी असायला पाहिजे. त्यामुळे ड्रेस स्टिच करून त्याच्यावरती पेंटनं, आपलं ॲक्रेलिक पेंटनं मोरया वगैरे काढला आहे. आता इथे माझी गौरीसाठी जी तयारी सुरू आहे. ॲक्च्युली गणपती बाप्पासाठी मोदक आणि गौरींसाठी जे आपण बनवतो फराळाचं वगैरे बनवतात ना, चकली, शेव, लाडू, या सगळ्यांची तयारी सुरू आहे. डाळ थोडीशी थंड झाली त्यामुळे मी थोडीशी गरम करून घेत आहे. गरम करून थंड करून मग मला ती बाहेरून दळून आणण्यासाठी द्यायची होती. व त्यासोबतच उद्या बाप्पासाठी मोदक बनवायचे आहेत. त्याच्यासाठी मी खोबऱ्याचे आपले तळणीचे मोदक बनवणार आहे. त्यामुळे खोबरं भाजून घेऊन त्याच्यामध्ये गूळ वगैरे घालून सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे मिक्स करून एकदम छान बनतात असे मोदक पण आवडतात. व बाप्पासाठी उकडीचे मोदक हे बनवणार आहे, पण त्याच्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे, त्यामुळे ते नंतर बनवेल. आता इथे खोबरं मस्त गोल्डन कलरचं झाल्यानंतर त्यात गूळ घालून घेतला. गूळ पण जास्त नाही घातला. नंतर काजू, बदाम, मनुके हे सगळं घालून साईडला ठेवून दिलं. श्रीशाला तिच्या मॅटवर टाकलं व तिच्याशी आता थोडंसं बोलत तिच्याशी थोडं खेळत मी आता इथं मोदक करून घेते. तिला मी झोपण्याचा प्रयत्न केला पण ती काही झोपत नाही आहे. व बडी बसलेला आहे. बडीला मोदक तर आवडतातच, पण बडीला खोबरं खूप आवडतं, त्यामुळे तो आम्हाला बघत बसलेला आहे. व श्रीशा नेहमीप्रमाणे बडीला बघून हसत आहे. जोपर्यंत ती करू देते तोपर्यंत करून घेते. एकदा तिचा मूड खराब झाला, तिला झोप आली की परत मग तिला थोड्या वेळ घेऊन बसावं लागतं. त्याच्यामुळे असं कंटिन्यू एक कुठलंच काम असं माझं होत नाही आहे सध्या. थोडा गॅप घेऊन तिच्या मूडनुसार ती जेव्हा उठेल तेव्हा तिला घेऊन बसायचं. ती झोपली तेव्हा करून घ्यायचं. सध्या सगळे काम सुरू आहेत. इथं आता माझ्या जवळजवळ हे 50 मोदक झाले होते, त्यामुळे मला करायला भरपूर वेळ लागला होता, कारण एकटीनेच लाटणं भरणं सगळं होतं. मध्ये ब्रेक घेत मी पूर्ण मोदक करून घेतले. व आता मस्त मोदक तळून घेणार आहे. व एकसारखे एकदम छान असे मोदक झाले होते व चवीलाही एक नंबर झाले होते. सगळ्यांना खूप जास्त आवडले. व शेवटी आज सकाळी मी बटाट्याची भाजी केली होती. त्याचं थोडंसं भाजी शिल्लक होती, मग म्हटलं स्वतःसाठी एक समोसा बनवून घेऊया. तर एक समोसाची भाजी होती, मग मी शेवटी स्वतःसाठी एक समोसा बनवून घेतला. आता मोदक तळून मस्तपैकी बाप्पाला अगोदर नैवेद्य दाखवणार, मग आम्ही सगळेजण खाणार. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत अशाच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन इथे. आता मस्त मी सगळे मोदक माझे तळून तयार झालेले आहेत. व शेवटी आता मी माझा समोसा जो बनवला होता तो तळून घेणार आहे व बसून निवांत मी खाणार आहे फुल एन्जॉय करून. आणि बडी खाली वाट बघतोच आहे की मला काही भेटेल का, पण आधी बाप्पाला नैवेद्य दाखवणार मग सगळ्या